रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आलो आहोत वाखरी या ठिकाणी, वाखरी तालुका फलटण जिल्हा सातारा. तर ह्या डाळिंबीच्या बागेला आपण रामा ॲग्रोटेकचे बायोसमृद्धी उत्पादने, बायोसमृद्धी, बायोसृष्टी, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रेंट, बायोक्रांती आणि वॅमॅक्स या असे सर्व प्रोडक्ट्स वापरलेले आहेत. तर आपण शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना रिझल्ट कसा आला. नमस्ते. नमस्ते. माझं नाव नसरुद्दीन शेख, राहणार वाखरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी हे रामा ॲग्रोचे पूर्ण प्रोडक्ट वापरत आहे, जे सरांना आता तुम्हाला सांगितले आहेत. ते माझी अतिशय चांगली बाग आहे, जे रामा ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यापेक्षा चांगली साथ दिली माझ्या रामा ॲग्रोचे. तर सुरुवातीला आपली बाग ज्यावेळेस आपण रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट चालू करायच्या आधी सुरुवातीला आपल्याला बागेला काय काय प्रॉब्लेम यायचा, जसं की मर व्हायची किंवा बाकीचे काय साईज थांबायची? साईजला ह्याला ताप देत होता थोडा थोडा, पण हे रामा ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यापासून मला चांगलीच म्हणजे हे झालंय. आणि तुम्ही जास्त करून ह्या बागेला निमकरंज पण खालून सोडले, लिमकरण सोडले, वरनं फवारणी पण केली, खालनं सोडलंय त्याला. तर मला एक सांगा, निमकरंजचं जे आपण प्रोडक्ट वापरलंय, हे निमकरंजचा तुम्हाला खास करून रिझल्ट कसा आला? रिझल्ट चांगला आहे लिमकरणचा तेलाचा. जेव्हा तुमची या बागेत मर होत होती किंवा बाकीच्या काही गोष्टी होत्या, ग्रीनरी नव्हती, हो, बागेला थ्रिप्स, तेल्या वगैरे होता, तर त्याबद्दल तुम्हाला थोडं शेतकऱ्यांना डिटेल मध्ये माहिती सांगा. निम तेल वापरल्यापासून तेल हा पूर्ण जागेवर चेक होतोय. म्हणजे माझ्या 2 बागा आहेत, एक खालते साडला प्लॉट आहे, पण पूर्ण हा तेल्या रोगाला तर निमतेल चांगलं आहे. बरोबर आहे. तर ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमची साईज तर झाली, साईज झाली. बरोबर आहे. आणि आता सर्वप्रथम तुम्ही 2 डोस केलेले आहेत. हो, 2 बरोबर आहे. तर इथून पुढे सुद्धा रामा ॲग्रोटेकचे डोस आपण करणार आहोत, बरोबर आहे? करणार. ठीक आहे. तर शेतकऱ्यांना सांगा की रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट स्वस्त आहेत का महाग आहेत, आणि त्याचा रिझल्ट पण कसा आहे? रामा ॲग्रोचे प्रोडक्ट स्वस्त पण आहेत, रिझल्ट पण 199% पूर्ण, म्हणजे 100% पूर्ण आहे त्याचा. निमकरणच्या फवारण्या कशी घ्या तुम्ही, किती कसं वातावरण? निमकरचे फवारणी शक्यतो मी संध्याकाळचं घेतो साहेब. म्हणजे निमकर गरम करणे, कापूर त्यात भीमसेन कापूर टाकणे, त्या ढवळणे. तुमच्या प्लॉटला किती दिवसाला असेल फवारणी? मी 15 दिवसाला, म्हणजे 10 दिवसाला फवारणी घेतो. ते रासायनिक वापरतच नाहीत काय, ते कोणतंच बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापरत नाहीत, फक्त आपल्या निमकरंजवर ही फक्त बाग आलेले, आणि तेवढेच प्रोडक्ट ते जर 8 ते 10 दिवसाला ते प्रोडक्ट स्प्रे मारतात. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथून पुढे सुद्धा ह्या बागाला सृष्टी, सायझर, आपलं रोडोके, ह्या सर्व गोष्टीचा आपण इथं यूज करणार आहोत, आणि पुढचं जी शेड्यूल आहेत ते पण आपल्यापर्यंत देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर सर, दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. धन्यवाद साहेब.